नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्याकडे सत्यनारायणची महापूजा केली जाते. आपण नवरात्रीमध्ये सत्यनारायणची महापूजा करतो, गणपतीमध्येही सत्यनारायणची महापूजा करतो, श्रावण महिन्यातही सत्यनारायणची महापूजा केली जाते. आपण नवीन घर घेतो तेव्हा त्या ठिकाणीसुद्धा आपण सत्यनारायणची महापूजा करतो. तर त्यासाठी श्री सत्यनारायणाचा महाप्रसाद कसा बनवावा याचीच रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. मी प्रॅक्टिकल दाखवणार नाही, पण साहित्य आणि कृती सांगणार आहे. आणि श्री सत्यनारायणचा महाप्रसाद कसा झाला कमेंट करून मला नक्की कळवा. चला तर मग पाहूया श्री सत्यनारायणाचा महाप्रसाद. साहित्य: एक मोठा बाऊल मीडियम रवा, 1.25 किलो. 2 एक मोठा बाऊल भरून साखर, 1.25 किलो. 3 एक मोठा बाऊल पातळ साजूक तूप, 1.25 किलो. 4 दूध 1.25 लिटर, 2 वाटी पाणी. 5 2 ते 3 पिकलेली केळी, जास्त काळी सालवाली असलेली पिकलेली केळी घेऊ नये. 10 ग्रॅम हिरव्या रंगाची वेलची पावडर, 10 ग्रॅम मनुके, 10 ग्रॅम चारोळी, 50 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम पिस्ता, 50 ग्रॅम काजू यांचे चिरलेले काप. एक केळीचे पान नैवेद्य ठेवण्यासाठी एका पानांची पत्रावळी व तुळशीचे पान. आता आपण कृती पाहूया. एका भांड्यात 1.25 लिटर दूध गरम करावे व दुसऱ्या भांड्यात 2 वाटी पाणी म्हणजे अर्धा लिटर पाणी गरम करावे. 2 जाड बुडाच्या पातेल्यात 1 किलो साजूक तूप वितळेपर्यंत गरम करून त्यात 1.25 किलो रवा घालून मंद आचेवर रवा बदामी रंग येईपर्यंत खमंग भाजावा. रव्याचा बदामी रंग झाल्यावर 3 केळींचे काप करून त्यात टाकून थोडे परतून घ्यावे. नंतर त्यात उकळून केलेले दूध व पाणी थोडे थोडे घालून ढवळावे. रवा चांगला फुलून येतो व त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर 2 वाफा येऊन द्याव्यात, म्हणजे 1 ते 2 मिनिटे झाकून ठेवावे. नंतर त्याच्यात 10 ग्रॅम मनुके, 10 ग्रॅम चारोळी, 50 ग्रॅम बदामाचे काप, 50 ग्रॅम काजूचे काप, 50 ग्रॅम पिस्त्याचे काप घालून सर्व एकजीव करून घ्यावेत. परत 5 सेकंद झाकून ठेवावे. 2 रवा चांगला शिजला की त्यात 1.25 किलो साखर घालून चांगले एकजीव करून ढवळावे व परत त्याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवर 1 ते 2 मिनिटे वाफ येऊन द्यावी. नंतर हिरव्या रंगाची वेलची पावडर घालावी व मिश्रण एकजीव करून घ्यावेत. नंतर त्याच्यात उरलेले 1/2 किलो तूप, साजूक तूप वरून सोडून द्यावे. अशा प्रकारे आपला सत्यनारायणाचा महाप्रसाद तयार होतो. नंतर केळीचे पान स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून पानाच्या पत्रावळीवर ठेवून त्यावर सत्यनारायणाचा महाप्रसादाचा नैवेद्य ठेवून त्यावर तुळशीचे पान ठेवावे. दक्षता: तूप गरम झाल्यावर त्यात रवा टाकल्यावर रवा सफेद किंवा गुलाबी रंगाचा भाजू नये किंवा कच्चाही ठेवू नये. 2 गुलाबी रंगाचा किंवा सफेद रंगाचा रवा भाजल्याने त्यावर दूध टाकल्यावर तो अजून सफेद रंगाचा प्रसाद दिसतो. 3 केळीचे काप रव्यात भाजून घेतल्यास प्रसादाला केळीचा सारखा वास सर्व रव्याचा लागतो. केळी कापून आवडत नसेल
तर घालू नये. 2. दुधाबरोबर पाणी घातल्याने प्रसाद मऊ होतो, नाहीतर इतर वेळेच्या शिऱ्यापेक्षा तूप जास्त घातल्याने मोकळा होतो. श्री सत्यनारायणाचा महाप्रसाद घरी नक्की करून बघा आणि कसा झाला मला कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आयकॉनचे बटन दाबून सगळ्यात पहिली रेसिपी माझी तुमच्यापर्यंत पोचेल. थँक्यू.